नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 7 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,50,500, 22 कॅरेटचा दर 1,38,460, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,45,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात किल्ले पारगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात, ध्वजारोहण, शस्त्रपूजन, पालखी मिरवणूक आणि पारंपरिक शस्त्रकलेच्या प्रात्यक्षिकांनी गड दुमदुमला. शिवचरित्र, शाहिरी गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्वराज्याचा इतिहास झाला जागृत. मुसळधार पावसामुळे हलकर्णी बसरगे ओढ्यातील पर्यायी मार्ग पुराच्या पाण्यात गेला वाहून. नव्या पुलाचं काम सुरू असतानाच पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला. शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. ऐतिहासिक पारगडावर हेरिटेज रनला देशभरातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद. इतिहास, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम. आमदार शिवाजीराव पाटील यांचे प्रतिपादन. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी 1,11,111 रुपयांचं बक्षीस आणि 25 लाखांच्या निधीची घोषणा. कोल्हापुरात लव जिहाद विषयावर हिंदू जनजागृती समितीचे विशेष व्याख्यान. सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन. बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियानात सहभागी होण्याचे आवाहन. चंदगड तालुक्यातील किनी येथे जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात. सामाजिक कार्यकर्त्या मोनिका पीटर डांटस यांच्या हस्ते कडुनिंब, पिंपळ आणि बदामाच्या रोपांची लागवड. स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी युवकांचा पुढाकार. अशोक बिर्जे यांच्याकडून हॅलोजन दिव्याची भेट. तुंडगे कुदनूर बंधाऱ्याच्या कामाला लवकरच गती मिळणार. माजी आमदार राजेश पाटील यांचा विश्वास. बंधारा पूर्ण झाल्यास शेती, पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकासाला मिळणार चालना. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लजसाठी 50 नव्या ST बसची शासनाकडे मागणी. गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथील दयानंद तोडकर 18 वर्षांच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त. आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव. गिजवणे येथे सत्कार सोहळा संपन्न. शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमध्ये गुफा गार्डियन्स आणि चव्हाण फायटर्सची उपांत्य फेरीत धडक. युनायटेड रायझिंग स्टार्सवर चव्हाण फायटर्सचा 3-2 असा विजय. मुवाद शेख आणि पवन गुंठे यांच्या प्रभावी कामगिरीची छाप. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.